जालना जिल्ह्यातील शहागड ह्या छोट्या गावातील तरुणांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय. महेश चौथे ह्या तरुणानं आपल्या आईवडिलांचं स्वप्न साकारण्यासाठी मोठे परिश्रम घेत जिल्ह्यात गावाचे आणि आईवडिलांचं नाव मोठं केलंय. महेश चौथेनं शहागड ह्या छोट्याशा गावात 1 ते 10वी पर्यंतचं शिक्षण घेतलंय. पुढील शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगरमधल्या देवगिरी कॉलेज ह्या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी आले. तिथनं त्यांचा खरा प्रवास सुरू झाला. उच्च शिक्षण घेत असतानाच आईवडिलांची इच्छा होती की त्यांनी ITI करावं. त्यामुळे लवकर काम लागते आणि आपल्याला घरची जबाबदारी त्यांनी घ्यावी. त्यांनी इंजिनिअरिंग केलं आणि त्यानंतर त्यांचं मन त्यामध्ये देखील रमलं नाही. त्यांनी मंत्रालयात चांगली नोकरीही लागली, पण त्यातही त्यांचं समाधान झालं नाही. त्यांनी लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि ते आता परिवहन सहाय्यक पदावरती त्यांची निवड झाली आहे. मुलगा मोठा अधिकारी झाला वाहतूक विभागात, काय वाटतं, कसा राहिला कार्यकाळ, काय सांगा? त्याचा काळ थोडा परेशानीतला गेला, म्हणजे कष्ट खूप घेतले त्याने. आणि स्टार्टला थोडं आम्ही त्याला एवढा अधिकारी होईल म्हणून असं वाटलं नव्हतं. आम्ही पहिले त्याला इंजिनिअरिंग हे केलं आणि मग तो म्हणला मी आता अजून करू शकतो. आम्हाला बी थोडी गॅरंटी आली त्याची की नाही हे करणार. पुढं खूप त्याचे मार्क वगैरे एकदम मस्त आले. मुलगा जिल्ह्यासाठी गावासाठी प्रेरणा तो गावासाठी तर इतकं प्रेरणादायी झाला नाही, जिल्ह्यासाठी झाला. कारण की इकडे पंचक्रोशीत बी म्हणजे त्याचे इतके घेतलेलं नाही त्यांनी. आणि लोकांना मुलांना एकदम त्याची खूप हे झाली आहे. आणि आता त्यांना सुद्धा असं वाटतं की नाही तो छोट्या याच्यात शिकून बी अधिकारी होऊ शकलो, मग आपण बी नाही होणार असं त्यांचे. याचं शिक्षण प्राथमिक इथं शहागड आणि वाळकेश्वर प्रभुकांत ठाकरे आणि पहिली दुसरी तिसरी पर्यंत याला झालं वाळकेश्वरला. म्हणजे छोटं गाव आहे, इथं एकदम छोटं गाव आहे, त्या गावात झालं. काय सांगाल साहेब, झाले मुलगा मोठा अधिकारी झाला, काय वाटतं, कसा राहिला कार्यकाळ? एकदम छान वाटलं, आम्हाला आनंद वाटला. अधिकार झाला तर आमच्या घराला असं वाटत नव्हतं असं होईल, पण पांडुरंगाने येत दिलं त्याला. एकदम पुढे येत देवा. माझ्या लेकराला खूप आनंद दिला पांडुरंगाने. काय व्यवसाय होता तुमचा? आमचा तेलाचा व्यवसाय होता. खूप परिस्थिती बिकट होती. त्याला कधी कधी पुस्तकाला पैसे नसायचे, तेव्हा आत्याने आजीने त्याला पैसे द्यावा ते देतो. आम्हाला इतकी परिस्थिती बेकार होती. लगे असे कधी कधी घरातून पैसे द्यायला नसायचे, त्या आजीने ते आजीना त्याला ते नंतर त्याला पैसे द्यावा. पण त्यातून वेळ काढून त्याला अभ्यास करावा. काही धंद्यात त्याला मदत करू लागायच्या आजीला, त्याला ते लिकू लागायच्या. मग तिथून पुढे मग त्यांना थोडे थोडे पैसे देऊन कधी पुस्तक आणा, कधी पाटी आणा. तिथून माझ्या लेकरांना यश दिलं पांडुरंगाने. खूप खूप आभार वाटलं मला. काही बंधू मोठे अधिकारी झाले, काय वाटतं बहीण म्हणून, काय सांगा? मला बहीण म्हणून त्याचा खूप अभिमान वाटतोय. आज त्यांनी जे अचीव केलं तो ते डिझर्व करतो, कारण की त्याच्या मागे त्याचे खूप कष्ट आहेत, खूप जिद्द आहे. आणि त्यांनी जे घेतलंय, जे आज तो पोहोचलाय तिथे, त्याच्या मागे त्याला किती कष्ट लागले हे आम्ही जवळून बघितलंय. कारण की त्याला खूप अपयश आलं, तो खूप हरला 3 वेळेस, पण त्याने तो मार्ग सोडला नाही, त्याने ते करून दाखवलं. आमची परिस्थिती ही अशी बिकट होतीच, पण त्याने जिद्द सोडली नाही. त्याला असा पाठिंबा मिळाला नाही कुणाचा की तू हे कर, पुढे जाऊन ते कर. पण त्याने मनाने जिद्द धरली. तो बाहेर पडला, 10वी नंतरच तो बाहेर पडला. त्याने 12वी नंतर इंजिनियर केलं. इंजिनियर नंतर त्याने MPSC UPSC तयारी केली. त्यानंतर त्यांनी मंत्रालयात त्याला जॉब लागला छानपैकी. पण तो पण त्याने करता करता त्याने परत अभ्यासाची तयारी दाखवली. आम्हाला सगळ्यांना वाटायचं की नाही ठीक आहे, तू जे केलंस ते आतापर्यंत इथपर्यंत खूप आहे, आणि हे इथपर्यंत पोहोचतं तेही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पण त्याची स्वप्न काही वेगळी होती. तो नाही थांबला, त्याने परीक्षा देत राहिला आणि आज त्याला ते यश मिळालं. ते सहजासहजी नाहीये, त्याच्या मागे त्याचे खूप कष्ट आहे, स्ट्रगल आहे. तो कोणता फॅमिली फंक्शन अटेंड करू शकला नाही. तो आज 13 वर्षापासून बाहेर आहे. त्याने रक्षाबंधन असो, आम्ही खरंच त्यामागे त्याची खरंच जिद्द आहे. आम्ही खूप त्रास झाला त्याला त्या गोष्टीचा, पण आज त्याने अचीव केलं. आम्हाला खूप अभिमान आहे, आमच्या घराला खूप अभिमान आहे, गावकऱ्यांना खूप अभिमान आहे. त्यांनीही त्याचे खूप स्वागत केले. आणि खरंच फॅमिलीसाठी आहेच आहे, गावासाठी हा तो प्रेरणा ठरला. आणि तू करून दाखवलंस भावा. जिंकलास. कॉंग्रॅच्युलेशन, बेस्ट ऑफ लक.
काय सांगाल मोठे अधिकारी झाले आरटीओ विभागात, काय वाटतं कसा राहिला कार्यकाळ, काय नाव तुमचं? माझं नाव महेश मीरा चंद्रकांत चौथे. नुकत्याच राज्य लोकसेवा आयोगातून आता जी परीक्षा झाली होती ऍक्च्युली तर 2023 ची जी मुख्य झाली होती त्याचा आता रिझल्ट लागला. त्याला एक प्रोसेसला पूर्ण 2 वर्ष लागली आणि आता माझं सहाय्यक वाहतूक परिवहन अधिकारी वर्ग 1 पदी माझी निवड झाली. प्रवास थोडासा डिफिकल्ट होता कारण सुरुवातीला जे माझं बॅकग्राऊंड होतं ते एका मराठी शाळेतून होतं, गावातूनच माझं स्कूलिंग झालं होतं. त्यानंतर मी 12वी केली आणि 12वी नंतर पण मला सीईटी वगैरे एक्झाम मध्ये खूप कमी मार्क्स होते. त्यानंतर मला त्यावेळेस मी इंजिनिअरिंगचं एज्युकेशन होतं ते अफोर्ड करू शकत नव्हतो. त्यानंतर मी डायरेक्ट सेकंडरी डिप्लोमा माझं कम्प्लीट केलं आणि त्यानंतर मी डायरेक्ट सेकंडरी इंजिनिअरिंगसाठी ऍडमिशन घेतलं होतं सिंहगड इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये. तिथून माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं आणि इंजिनिअरिंग करताना मला माझे मित्र मिळाले की त्यांच्याकडनं मला एमपीएससीचं मार्गदर्शन मिळालं आणि तिथून मला असं वाटतं की माझा एमपीएससीचा खरा प्रवास चालू झाला. आणि 2019 पासून मला असं वाटतं की तिथून माझा खरा प्रवास चालू झाला होता एमपीएससीचा. आणि मी त्यावेळेस पहिला अटेम्प्ट दिला, त्यावेळेस मी माझं फेल्युअर आलं मला पहिल्या अटेम्प्ट मध्ये. सेकंड अटेम्प्टला पण माझं फेल्युअर आलं. नंतर मी अनालाइज केलं होतं की माझं कुठं चुकतंय, कारण अभ्यासात मला असं वाटत होतं की माझा अभ्यास भरपूर आहे, पण मला असं वाटतं की फेअर फॅक्टर जो होता तो मला ओव्हरकम करता आलेला नव्हता. आणि आय वर्क ऑन इट, की मला माहित होतं की एक तोच फॅक्टर आहे जो मी जर इलिमिनेट केला तर मला यश मिळेल. त्यानंतर थर्ड अटेम्प्ट मध्ये मी इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलो होतो. सेम परत मला एका लेखी पेपरला कमी मार्क्स आले होते, त्यामुळे मी परत माझं सिलेक्शन त्यावेळेस चुकलं. त्यानंतर परत मी अटेम्प्ट दिला, परत मी पूर्व मुख्य आणि मेन्स पर्यंत गेलो होतो, मेन्स आणि परत इंटरव्ह्यू पर्यंत गेलो होतो. त्यावेळेस पण मला परत इंटरव्ह्यूला कमी मार्क्स आले होते. त्यानंतर मला परत मेन्स आणि परत इंटरव्ह्यू पर्यंत गेलो होतो आणि ह्यावेळेस असं वाटत होतं की पोस्ट मिळेल आणि फायनली माझं सहाय्यक वाहतूक परिवहन अधिकारी पदी माझं निवड झालेली आहे.